डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांना सांगू इच्छितो की सामाजिक समरसता मंच धाराशिव आणि केसरिया प्रतिष्ठान धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने मागील वर्षीपासून धाराशिव येथे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेतले जाते आणि त्या रक्तदानासाठी समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि नागरिक रक्तदान करून आपल्या महामानवाला अभिवादन करतात. धन्यवाद. इकडे थांबा. जसं तुम्ही थांबलो होतं पोझिशन आज थांबा एक मिनिट. हां, आज परमपूज्य विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित सामाजिक समरसता मंच धाराशिवच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करून आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांना एक आदरांजली वाहण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि आमचं या ठिकाणी हे रक्तदान शिबिराचं वर्ष दुसरं आहे. धन्यवाद. कसा प्रतिसाद मिळतो? खूप आम्हाला गेल्या वर्षी तरी अगदी आम्ही छोट्या वेळामध्ये आम्ही सुरुवात केली आणि त्याचा गेल्या वर्षी पण आम्हाला चांगला रिझल्ट मिळाला आणि यावर्षी पण आम्हाला भरघोस प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि समाजामध्ये सामाजिक समरसता अधिकाधिक पोचावी त्या दृष्टीने सुद्धा आमचं सामाजिक समरसता मंच काम करत आहे. रक्तदात्यांना काय आवाहन करा? रक्तदात्यांना सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे रक्ताचा पुरवठा अत्यंत कमी आहे सर्वच ब्लड बँकेकडे. त्यामुळे रक्तदात्यांनी आपलं रक्तदान करून एक जीवदान देण्याचं काम या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती आणि आवाहन करतो. डॉक्टर हेगडेवार रक्त संकलन हे सोलापूर येथील रक्तपेढीच्या माध्यमातून हे रक्त संकलन करण्यात येत आहे. या संदर्भात डॉक्टर हेगडेवार रक्त संकलन केंद्राचे आपलं काय रवी कोटा जनसंपर्काचे रवी कोटा सर हे काय सांगतात ते विचारून घ्या त्यांना. बोला. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनानिमित्त मानववंदना करून आज रक्तदान शिबिराची सुरुवात झाली. धाराशिवकरांची डॉक्टर हेगडेवार रक्तपेढीवर नेहमीच सहकार्य असतो. तुळजापूरमध्ये सुद्धा रक्तदान शिबिर असलं तरी धाराशिवकर बरेच रक्तदाते डॉक्टर हेगडेवार रक्तपेढीला नेहमीच सहकार्य असतो. त्यांना रिक्वेस्ट केली की धाराशिवमध्ये आम्हालाही रक्तदान संकलनासाठी परवानगी द्या असं विनंती केल्यानंतर त्यांनी लगेच आम्हाला कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता सोलापुरातील डॉक्टर हेगडेवार रक्तपेढी या रक्त संकलनासाठी आम्हाला निमंत्रण दिलं. त्याबद्दल मी संस्थेचे आभारी आहे आणि सर्व भीमभक्तांना नम्र विनंती आहे. सध्या रक्ताचा तुटवडा असल्याने सर्व भीमभक्तांनी रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान करून अभिवादन करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो. या ठिकाणी रक्तदान केलेले चव्हाण आहेत. आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि या निमित्त आपण रक्तदान केले. काय वाटतं आपल्याला? प्रथमतः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्यामुळं या ठिकाणी मी त्यांच्या या नतमस्तक होतो. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी सोलापूरहून आलेले रक्तपेटी या ठिकाणी त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला आम्ही भेट देऊन रक्तदान केलेलं आहे. अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी त्यांनी घेतलेला असून मी संतोष तानाजी मोरे लवजी शक्ती सेना जिल्हा कार्याध्यक्ष धाराशिव सर्वांना आवाहन करतो की या ठिकाणी यांनी जो उपक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी येऊन रक्तदान करावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करावी एवढं त्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. जय भीम.